मी काय नाही केलं, मी काय नाही, मला माफ करा, मला मारू नका, मला मारू, मी करत काय नाही केलं, मी नाम्या जेवण आणले. लय भूक लागली होती, लय उपकार झाले. हे माकडा, उपकाराची भाषा करतो वैर दोस्तीत. तू जेवलास? होय. हे नाम्या, लय दुखतंय का रे? मी काहीतरी करतो. औषध बिवषध कुठलं तरी आणतो, म्हणजे जखमा बरा त्याला दुखायचं बी कमी होईल. हा, औषधाने या जखमा बऱ्या होतील बजा. मनावरच्या जखमांचं काय? इज्जत गेली त्याचं काय? ती तर नाही येणार ना, ती गेली. आयुष्याची माती झाली बजा माझ्या. काय मिळाली बघ, काय मिळाली? रडू नकोस, काय नाही होत तुला. मी आहे ना तुझ्या संग. हा, तवा गावात नव्हतो रे मी, असतो का नाही? ज्याने कोणी तुला हात लावलाय का नाही, त्याची हाडच खळखळीत केली असती. नाम्या, आपण डॉक्टरांकडे जाऊ. ती नाव नको घेऊ त्यांचं. त्यांच्यावर विश्वास ठेवला ना, म्हणून हे असं झालंय माझं. माकडा, अरे काय बोलतोयस? नाम्या, अरे तुझं काहीतरी गैरसमज झालाय. उलट गैरसमज दूर झालाय. लगेच डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता डोळे उघडले. तुला नाही माहित बजा, त्यांच्या या चेहऱ्यामागे आहे ना एक खोटा चेहरा आहे. नाम्या, काय बोलतोयस? याड लागले का तुला? डोकं बिकं फिरलंय तुझं का? दारू पिऊन आलायस ते असं बराळतोयस? म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मी का खोटं बोलेन? मी अनुभवलंय ना म्हणून बोलतोय. मला आहे ना डॉक्टरांवर जे जे आरोप टाकलेत ना ते खरे वाटायला लागले. नाम्या, यापुढे एक वावगा शब्द ऐकून घेणार नाही त्यांच्याबद्दल, आधीच सांगून ठेवतोय तुला. ठीक आहे, तुझा विश्वास नाही ना माझ्या? तुझा ऐक ना, तुझा त्या माणसानं बरबाद केलंय मला. आता माझा जीव घेईल ना तेव्हा कळेल तुला, तेव्हा तुझे डोळे उघडतील. ए दोस्ता, जीव जायची काय वार्ता करतोस? तुला वाटतंय ना? हा, मी जातो डॉक्टरांकडे आणि त्यांना काय खरं काय खोटं सगळं विचारतो, मग तर झालं का? काय उपयोग नाही पाहिजे त्याचा. तो माणूस आहे ना, त्याचा खरा चेहरा कधी समोर येऊ देणार नाही. काय उपयोग नाही. मॅडम, त्या फाईल वरती तुमच्या सह्या हव्या होत्या. कसल्या फाईल्स आहेत त्या? मॅडम, हे आपल्या भागातील विकासाची कामं चालू आहेत त्याच्या फाईल आहे.
संपत काम तर करा, पण आपल्या खर्चाचं पण. मॅडम त्याची काही काळजी करू नका. आपल्याला जास्तीत जास्त शेअर कसा मिळेल याकडे पूर्ण माझं लक्ष आहे. आणि त्यासाठी तर आपण ही विकासाची कामं सगळी हाती घेतली आहेत. सुदैवाने आपल्याला फंडही जास्त मिळालाय मॅडम. हॅलो, बर आलात का आपण? ठीक आहे, मी मॅडमशी बोलतो. ओके ठीक. मॅडम ते दाभाडे साहेब आले. कोण दाभाडे? मॅडम ते आपल्या तालुक्याचे तहसीलदार. त्यांना त्यांच्या तिकडे बदली हवी होती आणि त्यांची इच्छा होती की आपण जरा मंत्री महोदयांशी बोलला असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे, बोलवा त्यांना आत. आणि हो संपत, त्यांना सगळं समजवलंय ना? मॅडम मी सगळा प्रोटोकॉल त्यांना सांगितलाय. साहेबांना आत पाठव. येऊ मॅडम? या. नमस्कार. बसा. तुमचं काय काम? ते माझी कोल्हापूरला बदली. संपतने सांगितलंय आम्हाला सगळं, पण ते काय ना दाभाडे साहेब, आम्ही का करायचं हे काम? मॅडम तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट आणलंय मॅडम. ठीक आहे, होऊन जाईल तुमचं काम. धन्यवाद मॅडम. संपत. मॅडम अरे हा काय आठवडी बाजार आहे का? काय सांगायची पद्धत वगैरे डायरेक्ट आत येतोय. इथे तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला नाही आलो मी. इकडे नाम्या प्रॉब्लेम मध्ये. त्याचे पैसे नाही मिळाले तर गावकरी जीव घेतील त्याचा. मला माझे पैसे हवे. हा माझा प्रश्न नाहीये. मी असे रोज रोज पैसे नाही देऊ शकत तुला. मॅडम तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाम्याला पैसे नाही दिले तर तो अडचणीत आहे. त्याच्यामुळे मी अडचणीत आणि माझ्यामुळे तुम्ही. ठीक. संपत, आपल्याकडे जर पैसे असतील तर द्या या डॉक्टरला. ठीक आहे, देतो. घ्या. खरं तर हे पैसे दुसऱ्या कामासाठी होते, पण तुला अत्यंत गरज आहे म्हणून तुला देते. आणि हो, यापुढे तू माझ्या जर ऑफिस माज बघितला का या डॉक्टरचा? पण तोच उतरायचा आहे मला. संपत, नोटांचे सिरियल नंबर लिहिलेत ना? हो मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टर, स्वतःला खूप मोठा शिकारी समजतो ना तू? आता बघ मी तुझी शिकार कशी करते ते. अरे एक नंबरचा चोर आणि भामटाय त्यो. सगळ्या लोकांचा पैसे लोबाडल्यात त्यानं. काय जरी झालं तरी का नाही, आज ना आम्हाला सोडायचं नाही म्हणजे नाहीच. असं कसं सोडणार? अरे पैसे लुटल्यात त्याने. मी तर पुरीच्या लग्नासाठी पैसे डबल करायला दिलं होतं त्याकडे. पुरीचं जर लग्न ठरलं पैसे दे ना. अरे मला पण ट्रॅक्टर घ्यायचा होता, त्यासाठी पैसे दिले त्याला. आता हातच वर करतोय त्यो. अहो हे काहीच नाही. ह्याच्या पैशावर मी घर काढलंय बांधाय. अरे त्यानं आपल्या सगळ्यांना चुना लावलाय. पण ह्या दगाबाजाला शोधायचाच आणि शोधून काढून अद्दल घडवायची. पण हाय कुठे त्यो? पळून गेलाय वाटतं. जाऊन जातोय कुठे देऊ? अरे आकाश आणि पाताळ जरी शिरला ना तरी हुडकून काढू द्याला आपण आणि आपलं पैसे वसूल करूच. अरे अरे जरा शांत व्हा. माझं जरा ऐका की. अरे मला नाही वाटत ना आम्हा कुणाला फसवल म्हणून. लय साधा माणूस आहे तो. वाईच वेळ द्या त्याला. खरंच अडचणीच असेल तो बी. अरे वा, तो अडचणीत असेल आणि आम्ही सुखत आहे होय. अरे त्याच्या साधे बोळेपणावर विश्वास ठेवूनच आम्ही फसलोय. नाहीतर काय, अविश्वास ठेवून त्याच्याकडे पैसे दिले डबल करायला. आणि त्यानं काय केलं? डबल राहिलं बाजूला. अहो आमचं पैसे घेतलं ते सुद्धा दिलं नाही ते. अरे ह्यो पैसा बघून भल्या भल्यांची नियत फिरती. मग ह्यो कोण? पण ह्याला नाही सोडायचा, हुडकून काढायचा. चला
हा चला चला चला. नुसत्या पैशाच्या अफरातफरीचा संशय आलाय. गावातल्या लोकांनी नाम्या दादाला मरस्तोवर मारला. डॉक्टरांचं काही कांड कळलं तर गावातले लोक मारून टाकतील डॉक्टरांना. माझ्या बाळाचं आणि माझं काय होणार? डॉक्टर, पैसा आणलं होय तुम्ही? हो. मला वाटलंच होतं तुम्ही आमदार बाईकडनं पैसा आणाल म्हणून. बिचार नाम्या दादाला ते पैसे देऊन टाका म्हणजे यातनं सुट. द्या इकडे बाय. सोड. तुला माहिती आहे ना माझ्या पैशांना कोणी हात लावलेला मला अजिबात आवडत नाही. माझ्या हातातून पैसे सुटत नाहीत. म्हणजे पैसे तुम्ही नाम्या दादाला नाही देणार? नाही, माझं अजून ठरलेलं नाही त्याला पैसे द्यायचे की नाही ते. डॉक्टर तुम्ही का करताय असं? गावातले लोक किती पिसळलीत माहित आहे ना. त्यानं जर पैसे नाही ना दिले तर गावातले लोक त्याला मारून टाकतील. आणि तुम्ही शब्द दिलाय ना गावातल्या लोकांना की नाम्या दादा आठवड्याभरात पैसे दे. सांगा मग या सगळ्यात पडायची काय गरज होती तुम्हाला? शांत हो. पण नाम्या आपल्यासाठी महत्वाचं मला सगळं कळत आहे. पण म्हणून त्याला लगेचच पैसे देणं मला पटत नाहीये. बघू, नाम्याच्या नशिबात पैसे असतील तर मिळतील त्याला. येऊ का मॅडम? इन्स्पेक्टर साहेब या बसा. अरे वा, नवीन बॅग, नवीन पैसे, अंडर टेबल. जामकर साहेब, तुम्ही म्हणाला होतात की माझ्या कामांमध्ये दखल देणार नाही. संपत. हो मी भय इथले संपत नाही. बोला, का बोलवत नाही? कधी पकडणार आहे तुम्ही त्या डॉक्टरला? तिकडे माझा नवरा मरणाच्या दारात उभा आहे. त्याची अवस्था बिघडत चालली आहे. तो त्याला मारहाण करतोय. एवढ्यात जर माझ्या नवऱ्याच्या जीवाला बरं वाईट झालं ना जामकर साहेब तर असं अजिबात होणार नाही. काय गॅरंटी आहे? कारण गुन्हेगाराच्या मेंटॅलिटीचा आमचा गाढा अभ्यास असतो. त्यावरून मी सांगतो की असं अजिबात होणार नाही. उलट तो तुमचा गळा कापू शकतो पैशासाठी. त्यामुळे त्याला पैसे देत राहा. खरं तर हेही द्यायचे नव्हते मला, पण नाईलाज आहे आता. त्यामुळे द्यावे लागतायत. आताही दिलेत. ते नोटांचे सिरियल नंबर घ्या, लिहिलेत यात. छान काम केलं तुम्ही. मला नाही वाटत असं. माझ्या नवऱ्याला मारणारा, मला सतत ब्लॅकमेल करणाऱ्या अशा माणसाला मी पैसे देते? मला हे पटतच नाहीये. मी नाही पैसे देणार त्याला आता. आणि मुळातच तुमच्या प्लॅनसाठी मी माझं नुकसान का करून घेऊ? तुम्ही लवकरात लवकर पुरावे गोळा करा त्याच्या विरुद्ध आणि त्याला आत टाका. आमदार देवयानी गायकवाड यांनी आपल्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिली अशी बातमी मी बाहेर जाऊन सांगितली तर काय होईल? कार्यकर्त्यांचा राडा, पत्रकारांचा ससेमिरा, विधानसभेत गदारोळ आणि पक्षातून हकालपट्टी. डॉक्टर, ओ डॉक्टर. आला का मुडदा ह्यो त्या कंपाऊंडरच्या नावाचा जप करत? एक दिवस जर तो भेटला नाही ना तर उचकी लागून मारत्याल. हे जावा इथं यायचं नाही परत. एवढी जर आठवण येते ना त्या बाय भुलव्याची तर घेऊन जा तुझ्या घरी. जप्पा इथनं. हे म्हातारे, माझं डोकं आधीच फिरलंय, त्याला अजून फिरवू नकोस. हा, तुला डोकं दिलंय का देवानं? जा त्या बाय भुलव्याला घेऊन तिकडं. तुझा मुडदा बसवेला तुझा माझ्यावर आवाज वाढतच तुला काठीच मारत. म्हातारे लागेल. म्हातारे अगं म्हातारे लागेल की म्हातारे. मगल वहिनी आली पटकी तुला लवकर. बाबू दादा, डॉक्टर हाका मार. मी घाबरत नाही. असं का वागताय तुम्ही? हो, आलाय मोठा त्यो. सारखा हिथच गाडणूक त्याची झालेली असते. आय अगं तो कामाला येतो, त्याला नको ना असं बोलू. कामाला येतो तर काय उपकार नाही करत. भावकीचं कामच आहे आपल्याला मदत करायची.
बर हे बघ, तू शांत हो आणि पडली बिडलीस केवढ्याला पडेल बरं ते. आत्या आत्या चला बघू, तुम्ही बसा. आत्या आता मी बसते पण परत जर का त्या बाय भुड्याला कोण बोलवायला आलं ना तर त्याची कोणी नाही येत. चला तिकडं बसा बघू. बांधून ठेवा म्हातारीला पिसाळ्यात करायला लागले इथे. बजा काय रे, काय झालं? आता या सगळ्यांसमोर कसं सांगू नामा डॉक्टरांबद्दल काय बोलला आहे, त्याने कसलं कसलं आरोप केले ते ती. बजा डॉक्टर जरा बाजूला येता का, महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. याला नक्कीच त्या नाम्याबद्दल काहीतरी सांगायचं असणार. चल. असं काय सांगायचं आहे बजा बापूला जे डॉक्टरसने असं बाजूला घेऊन गेले. बोल बजा. ते मला काय कळणं झालंय कसं बोलू काय बोलू. माझा जिगरी दोस्त नामीनं तुमच्या काय ते म्हटलं तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेतलेत, देतो देतो म्हणताय पण देना झालेत म्हणून त्याची ही अवस्था झाली. अजून काय बोलला तो? अजून काय नाही एवढंच. हा नाम्या वरच्या वर आता डोकेदुखी बनत चाललाय. डॉक्टर तुम्ही सांगा ना हे सगळं खोटं आहे ना डॉक्टर? तुमच्या मनात असलं काय बी नाही ना? बजारे काय विचारतोस तू? मी असं कसं काय करू शकतो? तुला असं वाटतंय का मी त्याला फसवलं, मी त्याच्याकडून पैसे घेतले असतील वाटतंय का? अरे बजा नाम्या मला लहान भावासारखा आहे, मी त्याला का बरं फसवू? अरे स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही मी. तुला माहितीये बजा मला लोकांचा त्रास बघवत नाही, त्यांचा त्रास बघितला की मला त्रास होतो. आपला नाम्या रस्त्याच्या कडेला अंडी आणि ब्रेड विकायचा, मला बघवलं नाही, मी फक्त त्याला एक सल्ला दिला, त्यानं तो ऐकला. आज नाम्याचा नाम्या शेड झाला, तो मलाच दोष देतोय. डॉक्टर डॉक्टर तुम्ही रडू नका डॉक्टर, मला असं नव्हतं म्हणायचं डॉक्टर. ते नाम्या या डोक्याचा आहे, कुठं काय बोलावं त्याला कळत नाही, कसला बी विचार करतो. नाम्याला असं का वाटतंय मला माहिती नाही. मला काय वाटतं माहितीये बजात, त्याच्या हातून काहीतरी खूप मोठा घोळ झालाय, तो त्याला सावरता येत नाही, त्यामुळे तो दोष मला देतोय. गावकरी मला काही बोलू शकणार नाही ना, मला विचारायला कोणी येणार नाही का, कारण मी देव माणूस आहे. गावातल्या लोकांची खूप निष्ठा आहे माझ्यावर, मला कोण काही बोलणार नाही. म्हणून नाम्या मला दोष देतो त्याचा मला काही वाटत नाही. बजात तू माझ्यावर संशय करतो, मी असं माझ्यावर संशय? माझं चुकलं डॉक्टर, चुकलं डॉक्टर, माझं चुकलं डॉक्टर. जग इकडच्या तिकडं होईल पण माझा विश्वास तुमच्यावर न उडणार नाही डॉक्टर. स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझा तुमच्यावर आहे. हा बशा माझं एक काम करशील? बोला की फक्त. नाम्याला सांग टेन्शन घेऊ नकोस, मी त्याच्या बरोबर आहे, त्याच्या या अवस्थेत सुद्धा. होय डॉक्टर. आणि अजून एक बशा, तू जा आता इथून, मला जरा एकांत दे. मला विचार करू दे नाम्याला यातून कसं बाहेर काढता येईल, माझ्या लहान भावाला कसं बाहेर काढता येईल. येतो. होय डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर तुम्ही वाईट वाटून घेऊ ना, माझ्यामुळे त्रास झाला असेल तर मी माफी मागतो डॉक्टर, पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका डॉक्टर. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा डॉक्टर, यो बजात तुमच्याच बाजूने असेल. हा येतो डॉक्टर. कसला नाटके आहे हो तुम्ही? त्याशिवाय आपली कामं कशी होणार डिंपल? बघितलं ना बजाला कसं गुंडाळलं मी. बरोबर आहे, कारण त्याला खरं काय माहित नाही ना म्हणून. पण नाम्या दादाकडून जेव्हा सगळं खरं कळेल ना तेव्हा तुमचे काय हाल होतील हे तुम्हाला चांगलं माहित आहे. ती वेळच येणार नाही डिंपल,
कारण त्यासाठी नाम्या जिवंत तर राहिला पाहिजे.